भंडारा में कलाकारों का सरकार के खिलाफ अनोखा विरोध देखने को मिला। त्रिमूर्ति चौक पर पारंपरिक वेशभूषा में कलाकारों ने संगीत में रैली निकालकर मानधन योजना में हो रही देरी पर नाराजगी जताई और जल्द भुगतान की मांग की। भंडारा के त्रिमूर्ति चौक पर विभिन्न कला क्षेत्रों से जुड़े कलाकार एकत्र हुए और गीत संगीत के माध्यम से सरकार का ध्यान अपनी मांगों की ओर आकर्षित किया। प्रदर्शनकारियों का कहना है कि सरकार ने कलाकारों को रुपए 5,000 मानधन देने की घोषणा की थी, लेकिन ऑनलाइन आवेदन करने के बावजूद चयन प्रक्रिया अब तक पूरी नहीं हुई है। कलाकारों का आरोप है कि पिछले 1 वर्ष से मानधन योजना लंबित पड़ी है और उन्हें केवल आश्वासन ही मिल रहा है। सामाजिक आंदोलन के नेता परमानंद मेश्राम ने कहा कि वृद्ध कलाकारों के हित में शुरू की गई इस योजना को तत्काल लागू किया जाए। ऐसी मांग को लेकर कलाकारों ने पारंपरिक वेशभूषा में संगीत में आंदोलन कर अपना विरोध दर्ज कराया। आपण म्हणतो आहे की या देशामधला किंवा महाराष्ट्रामधला सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध वारसा हा असणारा इथला नाट्य कलावंत असेल किंवा इतर कलावंत असतील, आपापल्या परीनं हजारो वर्षाचा जो सांस्कृतिक आमच्याकडे जो वारसा दिलेला आहे, हा प्रगल्भ वारसा आमचे सर्व कलाकार बांधव निष्ठेनं, त्यागानं आणि समर्पणानं चालवत आहेत। अशामध्येच शासनाच्याच निर्णयानुसार आमच्या कलाकारांना जे काही मानधन दिलं जातं, मागच्या 1 वर्षापासून मानधनची प्रक्रिया रखडलेली आहे। अनेक कलावंत वर्षामधून 4-5 महिने फक्त व्यावसायिक ज्या रंगभूमीवरून आपली कला सादरीकरण करतात आणि बाकीची वर्षभर त्यांना बसून खावं लागतं, कारण त्यांना दुसरी कामं जमत नाही। आणि म्हणून अशामध्ये वयोवृद्ध कलावंत ज्यांच्यासाठी जी शासनाचं मानधनची योजना आहे ती रखडली आहे प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळं, त्यांच्या नालायकीपणामुळं। आणि म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि गेंड्याची कातडी घालणारा इथला जो भंडारा जिल्ह्याचा प्रशासन आहे त्याला जाग करण्यासाठी कलावंतांच्या वेशभूषेमध्ये, कलावंतांच्या पारंपरिक जे त्यांची ही कला आहे त्यामध्ये आम्ही आज इथे भंडाऱ्यामध्ये सर्व कलावंत आज संगीतमय मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आमचं सरकारला एवढंच मागणं आहे की ज्यांनी अख्खं आयुष्य कलेच्या माध्यमातून म्हणजे जनतेचं आणि या परंपरेची साधना केली, त्या वयोवृद्ध कलावंतांना त्यांच्या प्रकृतीसाठी, त्यांच्या वृद्धत्वासाठी आज ज्यांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत आणि त्यांच्या हक्काच्या आणि अधिकाराची त्यांचे मानधन त्यांना त्वरित देण्यात यावं, एवढीच आमची मागणी आहे। आजचा जो कलावंतांच्या या ठिकाणी संगीतमय मोर्चा आहे, खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्र भूमी, खऱ्या अर्थाने कलाकारांची ही भूमी आहे। या कलाकारांनी इथली संस्कृती आणि इथली कला जोपासण्याचे काम सातत्यानं केलं आलंय, करत आहेत। परंतु आज दुर्दैव आहे की ज्या कलावंतांनी या समाजाला जागवण्याचं काम केलं, तो कलावंत मात्र आज अनेक त्यांच्या योजनापासून तो वंचित आहे। त्यांना योग्य प्रमाणात अल्प प्रमाणात मानधन मिळतो आहे आणि वृद्ध पेन्शन त्यांना जे पाहिजे आहे ती नियमित त्यांना मिळत नाही। आणि अशा अनेक कलाकारांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शासन आतापर्यंत पूर्ण करू शकले नाही। त्या विरोधामध्ये आज या ठिकाणी संगीतमय मोर्चाचे या ठिकाणी आंदोलन आम्ही करत आहोत। डायरेक्ट ऑनलाईन झाल्याच्या नंतरही एवढे वेळ 1 वर्ष जर लागत असेल तर कलावंतांनी कुणाकडे दाद मागायची? म्हणून सगळे संतापलेले पदाधिकारी आहेत, या ठिकाणी संतापलेले कलावंत आहेत की ज्या वर्षभर 50 वर्षापर्यंत ते लोक आपल्या जीवेचं कलेचं रान करून पावसामध्ये म्हणा, उन्हामध्ये म्हणा, कुठल्याही वेगवेगळ्या क्षेत्रातील कलावंत आहेत जे आपल्या शरीराची पर्वा न करता पोटाच्या देंडीपासून जे आपल्या प्रबोधन करण्याचं काम करत असतात, अशा लोकांना शासन जेव्हा मानधन देतो आणि मानधन देण्यासाठी जर टाळाटाळ होत असेल, या ठिकाणी वर्ष जर लागत असेल तर हा कलावंतांचा एक अन्याय असं म्हणायला काही हरकत नाही आहे। शासन एकीकडे भुलताप आम्हाला देतो की तुम्हाला 5,000 रुपयाचं आम्ही मानधन या ठिकाणी कबूल करू, आणि जेव्हा मानधन द्यायची वेळ येते त्यावेळेस त्याचं सिलेक्शनच होत नाही। त्याच्यामुळे हा एका कलावंतांना लालबाब देण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे। म्हणून सगळे कलावंत या ठिकाणी तीव्र आंदोलनासाठी या ठिकाणी आमचे वरिष्ठ, आमचे दादा परमानंद दादा मेश्राम यांच्या नेतृत्वात या ठिकाणी संगीतमय आंदोलन आपण पाहतात। त्या अख्ख्या पावसामध्ये सुद्धा सगळे कलावंत या ठिकाणी आमच्या हनुमान बाबाच्या वेशभूषामध्ये या ठिकाणी कलावंत आहेत। वेगवेगळे याच्यामध्ये कलावंत आपल्याला दिसणार आहेत आणि हा जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सगळे शांत बसणार नाही या ठिकाणी।